चला आपण आज ग्रेव्हीतलं चिकन बनवणार आहोत। तर चिकन एकदम जबरदस्त होणार आहे आणि खायला सुद्धा अप्रतिम होणार आहे अशा पद्धतीने बनवलं तर। यस ताई ऑफिशियल या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी 2 पाण्याने, तर बघू शकता तुम्ही। तर आता आपल्याला चिकनला मसाले सुद्धा लावून घ्यायचे। तर मसाल्यामध्ये काय काय लावायचं आहे तर ते बघूया आपण। तर सगळ्यात पहिलं मी मीठ लावून घेतलेलं आहे चिकनला। लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि 3 चमचे दही आहे। चिकन मसाल्याचं एक पाकिट लावून घ्यायचं आहे आणि हे सगळे मसाले आहेत। मसाल्यामध्ये गरम मसाला आहे आणि हळद पावडर आहे, चवीनुसार मीठ घ्यायचे, लाल मिरची पावडर आहे, तेजवाली लाल मिरची पावडर आहे, मिरी पूड आहे आणि चिली फ्लेक्स आहे थोडीशी। आणि हे सगळं लावून घ्यायचेत आपल्याला मसाले आणि धना पावडर सुद्धा मी लावून घेतलेले आहे। तर छान असं आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी असं एकदम मस्त सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे, तोपर्यंत बाकीची तयारी करूया। तर मी इथे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, खोबरं आणि लसूण सोलून घेतलेलं आहे, एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत। तर आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे थोडासा। याच्यातच आपण खोबरं आणि लसूण सुद्धा भाजून घ्यायचं आहे। तर पहा कांदा, लसूण आणि खोबरं भाजून झालेलं आहे। तर आता आपण थंड करायला ठेवून टाकूया साईडला। तोपर्यंत आपल्याला आता चिकन शिजत घालायचं आहे। तर कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे आपल्याला। आता याच्यात चिकन टाकून घ्यायचं आहे। चिकन टाकून घेतलं की चिकन छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। तर तुम्ही एकदा नक्कीच हे रेसिपी करून पहा, खायला एकदम जबरदस्त लागते। तर खरंच करून बघा तुम्ही। तर आपण चिकन शिजत घातलेलं आहे, झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावरती। तर आता आपण थंड झालेलं आहे कांदा, खोबरा आणि लसूण बारीक करायचे। तर त्याच्यात तीळ पण घातलेले आहेत थोडे, मी 1 टोमॅटो घातलेला आहे आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे। कांदा, लसूण, खोबरं, तीळ आणि कोथिंबीर आहे। तर याचं वाटण काढून घेऊया मस्त। तर पहा वाटण झालेलं आहे। आता आपण दुसऱ्या कढईमध्ये तोपर्यंत मसाला भाजून घेऊया। तर मसाला अगोदर भाजून घेतला आणि याच्यातच चिकन जरी घालून घेतलं ना तरी चालते, पण मला जरा गडबड होती, मला आवरून पटकन बाहेर जायचं होतं, म्हणून असं 2 कढईचा माझ्याकडून गोंधळ झालेला आहे। तर आपल्याला मसाला छान भाजून घ्यायचा आहे बघा। थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि ते खंगाळून घेतलेला आहे मी मसाला सगळा। तुम्हाला रेसिपी पूर्ण बघायची आहे आणि रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचे, नवीन कोण व्हिडिओ बघत असेल तर। तर मगाशी आपण मसाल्यामध्ये काळा मसाला टाकलेला नव्हता, तर मी इथं थोडासा काळा मसाला टाकलेला आहे, घरगुती काळा मसाला आहे। छान असा परतवून घेतला याच्यामध्ये। तर बघूयात इकडं चिकन शिजलेलं आहे का आपण तोपर्यंत। तर पहा चिकन सुद्धा छान शिजलेलं आहे। तर तेल सुद्धा छान सुटलंय चिकनला, इतकं चवदार होत आहे ना अशा पद्धतीने केलं तर।
बघू शकता. तर आपण आता चिकन शिजले का बघूया. तर पहा चिकन शिजलेलं आहे. मोठा पीस शिजला आहे म्हटल्यावर बाकीचे सुद्धा शिजलेले आहेत मस्त. आता हा मसाला भाजलेला आपण या चिकनमध्ये टाकून घेऊयात. तर इथंच आपली थोडीशी गडबड झालेली आहे. एकाच कढईमध्ये होऊन जाते, पण मला गडबड होती म्हणून मी पटकन आवरून घेतलेलं आहे. तर बघू शकता असं सगळं मिक्स करायचं आहे मसाला चिकनमध्ये. आणि मी 2 मिनटं एक ताट झाकून घेतलं होतं बरं का मसाला घातल्यानंतर. तर छान भाजी आपली तयार झालेली आहे. ग्रेव्हीतलं चिकन म्हणायचं याला आपण आता. तर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली, मिक्स करून घेतलेलं आहे. तर झाली आपली चिकनची भाजी तयार किंवा चिकन ग्रेव्हीतले चिकन तयार आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली का? रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला सर्वांना बाय बाय.